का मैं कलमा पढ़ूं तुझे या Once more! Once more! Once more! मैं कलमा पढ़ूं जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, आता तुम्ही डेमोमध्ये पाहिलेल्या प्रकारे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन आपलं कॅपकट आणि दुसरं ॲप्लिकेशन म्हणजे आपलं सुपर व्हीपीएन. कॅपकट चालवण्यासाठी आपल्याला सुपर व्हीपीएन ॲपची गरज लागणार आहे. त्यामधलं आपलं सिंगापूरचं व्हीपीएन कनेक्ट करून घ्यायचं आहे. तर आज आपण जी रील बनवलेली आहे ना, ती रील इंस्टाग्रामवरती खूपच ट्रेंडिंग आणि व्हायरल चालू आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना, सुपर व्हीपीएन मधलं सिंगापूरचं सर्व्हर आहे ना, ते कनेक्ट करून आपलं कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ओपन केल्या अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून न्यू व्हिडिओवरती जाऊन मी जो ब्लँक व्हिडिओ दिलेला आहे ना, तो सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ब्लँक व्हिडिओ मी ऑल मटेरियलमध्ये दिलेला आहे मित्रांनो. तिथून आपण हा व्हिडिओ घ्यायचा आहे आणि त्या मटेरियलमध्ये एक इमेज आणि एक व्हिडिओ असणार आहे. ते मटेरियल आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक असेल, त्या लिंकवरनं आपल्या वेबसाईटवरती जायचं आहे. त्यानंतर तिथे काही सेकंदाचा टायमर दिसेल. तो टायमर संपल्यानंतर ना आपलं ऑल मटेरियलची लिंक आहे ना, ती आरामात भेटून जाईल. त्यानंतर ना आता आहे ना, ह्या लेअरला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून ते एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपल्या या ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट म्हणजे वेगळं करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅकवरती क्लिक करून आपल्याला बॅक येऊन न्यू व्हिडिओवरती क्लिक करून आणखी एकदा फोटोजमध्ये जाऊन आपल्याला आहे ना, ज्या फोटोवरती व्हिडिओ बनवायचा आहे ना, तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी हा फोटो सिलेक्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर ॲडवरती क्लिक करून आता आपल्याला ना खाली स्क्रोल करून ते एक एक्सपेक्ट रेशोचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून 9:16 रेशो सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून या लेअरला सिलेक्ट करून असं दोन बोटाने मोठं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे कसं हवं आहे ना तसं सेट करून घेऊन आपल्याला खाली स्क्रोल करून येते एक डुप्लिकेटचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून डुप्लिकेट करून आणखी एकदा त्या डुप्लिकेट झालेल्या लेअरवरती येऊन ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ओव्हरली झालेल्या लेअरला असं त्या लेअरच्या खाली घेऊन आपल्याला आणखी एकदा खाली एक ओव्हरलीचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून ॲड ओव्हरलीमध्ये जाऊन आपल्याला मी जो इमेज अजून एक इमेज वेगळा दिलेला आहे ना, तो इमेज ॲड करून घ्यायचा आहे डिस्क्रिप्शनमधला ऑल मटेरियलमधला. तर मित्रांनो, अशा प्रकारचा ऑल मटेरियलमधला इमेज असणार आहे. ह्याला सिलेक्ट करून ॲड करून घेतल्यानंतर असं झूम करून ह्याला वरच्या साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आहे ना खाली स्क्रोल करून येते म्हणजे आपल्या फोटोच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे ओव्हरलीमधल्या. त्यानंतर खाली स्क्रोल करून येते एक आपल्याला ह्याचा ऑप्शन बघायला भेटेल मित्रांनो, लेअरवरती क्लिक करून टूला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून आपल्याला आणखी एक रिमूव्ह इझीचं ऑप्शन बघायला भेटेल. त्याच लेअरवरती येऊन रिमूव्ह इझीवरती क्लिक करून ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे जर तुमचा फोटो योग्य प्रकारे झाला नसेल तर कस्टमाइज कटआउटवरती क्लिक करून हे ब्रशच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही स्वतः कस्टमाइज असं करून घ्यायचं आहे. तुम्हाला जे हवं आहे ते अशा प्रकारे योग्य प्रकारे हे करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बरोबरच्या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. ऑल मटेरियलमधली जी इमेज दिली ती त्या फोटोवरती क्लिक करून आपल्याला खाली स्क्रोल करून ते एक ॲडजस्टचं ऑप्शन बघायला भेटेल. ॲडजस्टवरती क्लिक करून आपल्याला आहे ना त्याचं सॅच्युरेशन ह्या सॅच्युरेशनच्या ऑप्शनमध्ये येऊन सॅच्युरेशन -50 ठेवायचं आहे. त्यानंतर हे कॉन्स्ट्रॅक्ट झाले. सॅच्युरेशन -50 ठेवून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून खाली स्क्रोल करून एक मास्कचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून हॉरिझॉन्टलच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला ॲडजस्ट अशा प्रकारे करून घ्यायचं मित्रांनो. फेड तुम्हाला जसं हवं आहे ना तसं सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून आपल्याला खाली स्टार्टिंगला येऊन टेक्स्टवरती क्लिक करून ॲड टेक्स्टवरती जाऊन आपल्याला इथे कोणतेही 3 इमोजीस आहेत ना तर ते ॲड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे इमोजीस ॲड केल्यानंतर ना बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला. त्यानंतर याला छोटंसं करून कुठे हवं आहे ना तिथे सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर ना आपल्याला वरच्या साईडचे एक्सपर्टचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपर्ट करून घेतल्यानंतर ना आपल्याला परत एकदा आपल्या मेन व्हिडिओ आहे ना आपण ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट केलं तर त्या प्रोजेक्टमध्ये येऊन आपली जी व्हिडिओची लेअर आहे त्याला सिलेक्ट करून डिलीट मारून टाकायची. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून व्हिडिओजमधनं आपल्याला जो आत्ता सेव्ह केलेला व्हिडिओ आहे ना त्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करून त्या व्हिडिओला ॲड केल्यानंतर ना आपल्याला स्टार्टिंगला येऊन खाली स्क्रोल करून इथे एक
फ्रीज नावाचा एक ऑप्शन मला भेटेला सिलेक्ट म्हणजे फ्रीज करून जी व्हिडिओची लेअर आहे त्याला त्याच्यावरती येऊन आपल्याला ती लेअर डिलीट मारून टाकायची. ही फोटोची एकच लेअर ठेवायची मित्रांनो. त्यानंतर फोटोच्या लेअरला आपल्याला जितकं मी सॉन्ग दिलेलं आहे ना म्हणजे ब्लँक सॉन्ग आहे ना तिथपर्यंत त्या फोटोची लेंथ ठेवायचं आहे. त्यानंतर आता बारकाईने लक्ष द्यायचं आहे मित्रांनो, कारण मी सगळे व्हिडिओचे बीट्स आहेत ना तर ते आता सांगणार आहेत. बीट्स आणि म्हणजे सेकंद आणि फ्रेम मी सांगेल बरोबर, तुम्ही त्या सेकंद आणि त्या फ्रेमवरती येऊन त्याला स्प्लिट करायचं आहे. तर आता आपली पहिली बीट मी सांगणार आहे, तर बारकाईने लक्ष द्या मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं 2 बोटाने मोठं करून घ्यायचं आहे लेअरला. त्यानंतर आपली पहिली बीट असणार आहे 0 सेकंद 20 फ्रेमवरती. तर इथे 0 सेकंद बघायचं आहे आणि इथे 20 फ्रेम बघायचं आहे. अशा प्रकारे 0 सेकंद 20 फ्रेमवरती येऊन ह्या लेअरला सिलेक्ट करून स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 1 सेकंद 10 फ्रेम, इथे 1 सेकंद आल्यानंतर परत इथे 10 फ्रेमवरती यायचे. अशा प्रकारे बरोबर 1 सेकंद 10 फ्रेमवरती येऊन स्प्लिट केल्यानंतर ना आता तिसरी बीट असणार आहे आपली 2 सेकंद 1 फ्रेमवरती. बरोबर 2 सेकंदच्या पुढचं जे डॉट आहे ना ते 1 फ्रेम असणार आहे, त्यावरती येऊन स्प्लिट करायचे. त्यानंतर आपल्याला चौथी बीट ॲड करायची. ती म्हणजे 3 सेकंद 25 फ्रेमवरती. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 3 सेकंदवरती जाऊन परत 25 फ्रेमवरती अशा प्रकारे यायचे. हे 24 त्याच्या पुढचं डॉट म्हणजे 25. अशा प्रकारे 3 सेकंद 25 फ्रेमवरती येऊन स्प्लिटवरती क्लिक करायचे. त्यानंतर पाचवी बीट असणार आहे आपली 4 सेकंद 2 फ्रेमवरती. 4 सेकंद 2 फ्रेमवरती आल्यानंतर ना आपल्याला स्प्लिटवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. त्यानंतर 6वी बीट असणार आहे 4 सेकंद 11 फ्रेमवरती. 4 सेकंद 11 फ्रेमवरती येऊन स्प्लिट केल्यानंतर ना 7वी बीट असणार आहे आपली 4 सेकंद 18 फ्रेम. 4 सेकंद 18 फ्रेमवरती येऊन स्प्लिट करायचे. त्यानंतर 8वी बीट असणार आहे आपली 4 सेकंद 28 फ्रेमवरती येऊन स्प्लिट करायचे अशा प्रकारे. त्यानंतर आपली लास्ट बीट असणार आहे मित्रांनो 9वी. तर ती बीट असणार आहे आपली 7 सेकंद 22 फ्रेमवरती. 7 सेकंद 22 फ्रेमवरती येऊन स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला इथे स्प्लिट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपले सगळे बीट्स ॲड करून घेतल्यानंतर ना एक वेळेस चेक करून घ्यायचं आहे बरोबर बीट्स ॲड करून घेतलेत का नाही ते. बीट्स ॲड केल्यानंतर ना आता आपल्याला ॲनिमेशन्स, इफेक्ट्स आणि ट्रान्झॅक्शन हे सगळं ॲड करायचे आहे. तर ते लगेचच सांगतो. तर बघू शकता मित्रांनो मी सगळं ॲनिमेशन्स, इफेक्ट वगैरे सगळं ॲड करून घेतलेलं आहे. तर आता मी लगेच सांगतो तुम्हाला कसं ॲड करायचं ते. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन आपल्याला कॉम्बोमध्ये ट्रेंडिंग ह्या सेक्शनमध्ये जर ट्रेंडिंगमध्ये सापडल्यानंतर कॅम मोशन ह्या सेक्शनमध्ये डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा एक इफेक्ट ॲनिमेशन बायला भेटेला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आपल्याला बेंड झूम नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये कॅम मोशनमध्ये डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. 4 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आपल्याला कॅम मोशन या सेक्शनमध्येच बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता पुढच्या लेअरवरती म्हणजे 4 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये ते स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजे 4 सेकंद 8 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये बेसिकमध्ये आपल्याला स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 4 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये बेसिकमध्ये स्लिप अँड स्लाईड 1. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती सेम पद्धतीने स्लिप अँड स्लाईड 2. त्यानंतर त्याच्या पुढची लेअर म्हणजे 5 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये कॅम मोशनमध्ये स्लाईड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेला सिलेक्ट करून ॲड करून आपल्याला बरोबरच्या चिन्हावर क्लिक करून लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये कॅम मोशनमध्ये आपल्याला वेव्ह अँड स्लाईड म्हणजे त्याचा उलटा ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे एकदम जबरदस्त पद्धतीने सगळे ॲनिमेशन्स आहेत ना तर ते ॲड झाल्यानंतर ना इफेक्ट्स ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन आपल्याला इंट्रो अँड आउट्रोमध्ये डायमंड झूम नावाचा एक इफेक्ट व्हायला भेटेल. DIAMONDZOOM डायमंड झूम नावाचा इफेक्ट ॲड केल्यानंतर ना व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून आपल्याला हे 2 सेकंडची जी बीट आहे त्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला डायरेक्ट हे 3 सेकंद कितवी बीट आहे बघू शकता इथे 3 सेकंद 16 फ्रेमची जी बीट आहे ना ह्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन आपल्याला इथे ट्रेंडिंगमध्येच आपल्याला एक स्लॅशिंग शार्ट्स नावाचं एक इफेक्ट बघायला भेटेल. सिलेक्ट करून त्या बेटपासून आपल्याला इथे 4 सेकंद 28 फ्रेमच्या बेटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर 4 सेकंद 28 फ्रेमच्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन
पार्टीमध्ये आपल्याला शेक नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. ट्रेंडिंगमध्ये सापडल्यानंतर पार्टीमध्ये बघू शकता. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला ह्या बीटपासून व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून आपल्याला ह्याची जी स्पीड आहे ना ती 20 ठेवून इंटेन्सिटी 10च्या आसपास ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर त्याच बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये पार्टीमध्ये आपल्याला ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून आपल्याला त्या बीटपासून व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची जी इंटेन्सिटी आहे ना ती 10% ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ना आणखी एकदा त्याच बीटवरती यायचं मित्रांनो. हे 4 सेकंद 28 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन आपल्याला लाईटमध्ये एक इफेक्ट बघायला भेटेल बाय द फायरप्लेस. हा इफेक्ट ॲड करून व्हिडिओच्या शेवटपर्यंत त्याची लेंथ ठेवायचं आहे त्या बीटपासून. अशा प्रकारे सगळे इफेक्ट्स ॲनिमेशन्स ॲड केल्यानंतरनं आपला जो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त पद्धतीने व्हिडिओ रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एकदम क्वालिटीमध्ये AI UHD वरती क्लिक करून तुमच्या मोबाईलनुसार जर तुमच्या मोबाईलला 2K सपोर्ट करत असेल तर 2K सिलेक्ट करू शकता. त्याशिवाय 1080p त्यानंतर फ्रेम रेट ऑलवेज तुम्ही हे 4K करा किंवा 2K करा किंवा 1080p. फ्रेम रेट ऑलवेज 60 FPS ठेवून बीट रेट आहे ना ते 20 ठेवायचं. त्यानंतर एक्सपर्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक केलं अशा प्रकारे आपल्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ आहे ना तो आरामात सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स प्लस प्रीमियम व्हिडिओज पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओ पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.